नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? होप यू ऑल वेअर डुईंग गुड अँड हॅड अ ग्रेट डे. आज आपल्या ऍडव्हान्स सिरीज मधला पहिला सेशन आहे. आजपासून आपली ऍडव्हान्स सिरीज काय होता स्टार्ट होत्या. ओके, त्याआधी एकदा कन्फर्म करा, माझा आवाज सर्वांना येतोय का? ओके, सो आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. पहा, सेशनला स्टार्ट करण्या अगोदर आम्ही आजच आमचा एक नवीन लोगो काय केलाय, अपग्रेड केलाय. थोडस त्याच्याविषयी बोलूया, तो काय सिग्निफाय करतो याविषयी थोडस काय करूया, डिस्कशन करूया आणि नंतर आपण आपल्या टॉपिक कडे येऊया. हा लोगो आहे आपल्या स्टॉक एक्सचेंजचा, हा नवीन लोगो आहे. आता याच्याकडे, या लोगोकडे जर आपण पाहिलं तर पहा, याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते. स्टॉक एक्सचेंज हे नाव दिसतंय आपल्या चॅनलचं. त्यानंतर आपल्याला एक जे आपलं स्लोगन आहे, मराठी माणसाकडून मराठी माणसासाठी, हे देखील दिसते. आणि त्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला काय दिसतंय, बुल्स अँड बियर्स आणि प्राइस ऍक्शन दिसतं. राईट, कॅन्डलस्टिक फॉर्म झालेलं दिसतं आणि त्याच्यावरती एक एक मॅन आहे, तो काय करतोय, क्लाइम्बिंग करतोय. ठीक आहे, आता थोडंसं पाहूया याच्यामध्ये आपल्याला हे काय काय सिग्निफाय करते. जर आपण थोडंसं याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं तर पहा, ऍक्शन या वर्डला रिलेट करून आपण जे पहा, फिल्म रेकॉर्ड करत असताना एक ऍक्शन म्हणून ते हिट करतात पहा, त्या पद्धतीचा आपण या ठिकाणी काय केलंय, तो ऍड केलाय लोगो, ऍक्शन या शब्दाला रिलेट करून. म्हणून आपण स्टॉक ऍक्शन मध्ये हा जो एक चौकोन दिसतोय खाली आणि त्याच्यावरती जे येलो मध्ये स्टॉक्स हे नाव दिसते, त्याला आपण ते काय केले, रिलेट केले. त्यानंतर जर आपण मेन कोरकडे आलो तर पहा, प्राइस ऍक्शन ज्याच्यामध्ये ज्या कॅन्डल्स दिसतात, आपण टोटली जे काम करतो ते प्राइस ऍक्शन वरती करतो. आपण कुठलेही इंडिकेटर्स यूज करत नाही. प्राइस आपल्याला जे काही सांगते त्यावरून आपण आपलं काय करत असतो, प्रिडिक्शन करत असतो. त्याचबरोबर आपण आपल्या स्टॉक मध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी फाइंड करत असतो किंवा इंडेक्स मध्ये फाइंड करत असतो. मार्केटमध्ये दोन बुल्स आणि बियर्स हे लोक असतात. त्यानुसार आपण बुल आणि बेअर हे दोन्ही पण त्याच्यामध्ये ऍड केलेत आणि आपण टोटली प्राइस ऍक्शन वरती काम करतो. त्यामुळं त्यामुळं आपण प्राइस ऍक्शन वरती काम करत असल्यामुळं, आपण प्राइस ऍक्शन फॉलो करत असल्यामुळं, तो आपण जो व्यक्ती आहे, तो जो कॅन्डल्स वरती क्लाइंब करतोय, तो त्या ठिकाणी आपण काय केलाय, ऍड केलाय. राईट, म्हणजे हा लोगो आहे, हा काहीतरी सिग्निफाय करतोय. आपण जे काम करतोय त्या कामाशी रिलेटेड हा आहे, म्हणून आम्ही काय केलाय, हा लोगो त्या ठिकाणी काय केलाय, चूज केलाय. ओके, पहिला आज पहिल्यांदा हा लोगो आम्ही डिस्कस केलाय, अपग्रेड केलाय, म्हणून त्याच्याविषयी आपण थोडंसं बोललो. ठीक आहे, आता येऊया यानंतर आपण आपल्या टॉपिक कडे. आता पहा, आजचा पहिला सेशन आहे. आजचा जो पहिला सेशन असेल तो एक इंट्रोडक्शन सेशन असेल आणि त्याच्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी काय करणार आहे, कव्हर करणार. आता ही जी सेशनची सिरीज आहे ती आपण स्टॉक मार्केटशी रिलेटेड काय केल्या, स्टार्ट केल्या. आता काही काही लोकांना स्टॉक मार्केट हे पूर्णपणे नवीन असेल आणि काही लोकांना स्टॉक मार्केट म्हणजे काय हे देखील माहिती नसेल. मग जर आपण स्टॉक मार्केट म्हणजे काय हा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला काय भेटतो, तर आपण एक जनरल मध्ये सांगू शकतो की स्टॉक मार्केट म्हणजे एक काय आहे, एक इन्व्हेस्टमेंटची काय आहे, ती एक वे आहे किंवा एक इन्व्हेस्टमेंटचा जरिया आहे. ठीक आहे, आता लोक इन्व्हेस्टमेंट का करतात, तर लोक इन्व्हेस्टमेंट करतात कारण त्या इन्व्हेस्टमेंट मधून काहीतरी आपल्याला रिटर्न भेटावा या उद्देशानं, या एमनं काय करतो, आपण इन्व्हेस्टमेंट करतो. राईट, मग आता पहा, आपण या ठिकाणी एक चूक काय करतो,
जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट बद्दल न बोलता इन्व्हेस्टर बद्दल बोललं पाहिजे. मी काय म्हणतोय पहा, इन्व्हेस्टमेंट बद्दल न बोलता इन्व्हेस्टर बद्दल बोललं पाहिजे. आपण इन्व्हेस्टर बद्दल का बोललं पाहिजे? कारण जो इन्व्हेस्टर आहे तो कोणत्या उद्देशानं, कोणत्या एमनं इन्व्हेस्टमेंट करतोय हे सगळ्यात अगोदर क्लिअर असणं गरजेचं आहे. राईट? प्रत्येक इन्व्हेस्टर हा वेगवेगळा असणार आहे. प्रत्येक इन्व्हेस्टरचं एम काही ना काहीतरी वेगळं असणार आहे. कोणी लॉंग टर्मच्या दृष्टीने इन्व्हेस्ट करत असेल, कोणी शॉर्ट टर्मच्या दृष्टीने करत असेल किंवा कोणी मिड टर्मच्या दृष्टीने करत असेल. राईट? प्रत्येकाचं एम काही ना काहीतरी वेगळं असणार आहे. म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल न बोलता इन्व्हेस्टर बद्दल अगोदर विचार केला पाहिजे, की इन्व्हेस्टरची रिक्वायरमेंट काय आहे, इन्व्हेस्टरचा एम काय आहे आणि त्याला उद्देशून, त्याला त्या दृष्टिकोनाला पाहून आपण काय केली पाहिजे, आपली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. राईट? मग आता जर याचं थोडंसं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पहा, आपण एक काय करूया, एक 3 केसेस घेऊया, की त्या 3 केसेस वरून त्या इन्व्हेस्टरचं काय काय एम असू शकतं आणि तो कशा पद्धतीनं आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आपल्या इन्व्हेस्टमेंट जे आपलं गोल आहे त्याला कशा पद्धतीने तो अप्रोच करू शकतो हे आपल्या लक्षात येईल. ओके? पहा, पहिली केस घेऊया, की श्रेया नावाची एक मुलगी आहे. तिचं वय आहे आता 10 वर्ष. या मुलगीचं एम आहे किंवा या या मुलगीची एक पॅशन आहे, की हिला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय, सायंटिस्ट व्हायचंय. ही एक केस झाली, की मोठं झाल्यानंतर तिला सायंटिस्ट व्हायचं. मग आता या मुलगीला मोठं झाल्यानंतर सायंटिस्ट व्हायचंय, तर तिचे जे पॅरेंट्स असतील, मग तिचे जे पॅरेंट्स असतील ते काय करणार, ह्या एमला मेन ठेवून, ह्या एमचा, हे जे सायंटिस्ट होणार आहे या मुलगी, हे एम ठेवून त्या दृष्टीने काय करतील, इन्व्हेस्टमेंट करतील. मग जर या एम कडे पाहिलं तर हे आपल्याला लॉंग टर्म एम दिसते, की या प्रोसेसला काय लागणार आहे, अजून वेळ लागणार आहे. इव्हन येणाऱ्या एक 15 ते 16 वर्षामध्ये हे त्यांचं एम काय झालं पाहिजे, फुलफिल झालं पाहिजे. म्हणजे त्या एमला एक टाइमलाईन देखील भेटली, एक टाइम देखील त्या एम मध्ये, या टाइम मध्ये ते एम काय झालं पाहिजे, अचीव्ह झालं पाहिजे. म्हणजे हा एक लॉंग टर्मच्या दृष्टीने त्यांचा काय झाला, व्ह्यू झाला. मग त्यांना त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असताना हे त्यांचं गोल लक्षात ठेवून काय केली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याचबरोबर जर आपण दुसरी आणखी एक केस घेतली, की रवींद्र नावाचा एक व्यक्ती आहे, तो आता 25 ते 26 वर्षाचा आहे. आणि तो एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करतोय आणि त्याला त्या ठिकाणी पेन्शनची सुविधा नाहीये. राईट? मग आता या व्यक्तीचं एम काय असेल, की आपल्याला एक रिटायरमेंट प्लॅन आपण काय करून ठेवला पाहिजे, तयार करून ठेवला पाहिजे, की जेणेकरून जेव्हा आपण रिटायर होऊ, जेव्हा आपली जॉब संपेल, त्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे, आता आपण जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यामधून काय झाला पाहिजे, आपल्याला इन्कम जनरेट झाला पाहिजे. हे त्याचं एम झालं. राईट? मग आता हे थोडंसं पाहिलं तर आता हा व्यक्ती किती 25-26 वर्षाचा आहे. मग आणखी एक तो मे बी 15 वर्ष काम करेल. म्हणजे ह्याचं काय झालं, थोडंसं आणखी त्याच दृष्टीने त्याच्या या एम नुसार त्याला काय करावं लागेल, त्याची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि जर आपण तिसरी केस घेतली, की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला राहण्यासाठी घर बनवायचं आहे. आता ही त्याची जी नीड आहे, या नीड जर पाहिलं तर हे आपल्याला काय दिसते, क्विक मध्ये काय झाली पाहिजे, अचीव्ह झाली पाहिजे. हे त्याचं जे एम आहे ते लवकर अचीव्ह झालं पाहिजे. राईट? मग त्याला जे घर बांधायचं आहे ते आता इथून पुढे 25 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी बांधून चालणार आहे का? नाही, त्याला त्याची आत्ता गरज आहे. त्याला त्याची आत्ता गरज आहे. त्यामुळे ही काय झाली, एक
शॉर्ट टर्मची नीड झाली की ती लगेच काय झाली पाहिजे, फुलफिल झाली पाहिजे. मग तो त्या दृष्टीने त्याची इन्व्हेस्टमेंट करेल. म्हणजेच काय, की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असतो, तेव्हा आपण कोणत्या दृष्टीनं इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे आपल्याला अगोदर क्लिअर पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये एंटर करत असताना आपण काय बनणार आहे किंवा आपलं एम काय आहे हे सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यामध्ये काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. आपण कोणत्या दृष्टीने या ठिकाणी आपले पैसे लावणार आहे. ओके. आता पहा, हे सांगणं का गरजेचं आहे, कारण मोस्ट ऑफ द जे लोक असतात ते स्टॉक मार्केटमध्ये एंटर का करतात तो, की या ठिकाणी क्विक पैसा बनतो म्हणून. पण जर हे पाहिलं, या कारणाकडे जर आपण पाहिलं, की ज्या कारणावरून लोक स्टॉक मार्केटमध्ये एंटर करतात, तर ते त्यांचा जो व्ह्यू असेल तो कितपत खरा ठरतो हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे. क्विक पैसा बनतो म्हणून लोक डायरेक्ट मार्केटमध्ये एंटर करतात. मार्केटमध्ये एंटर करतात, पैसा कुठं बनतो हे शोधतात आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी ऑप्शन्स. आता त्यांना पण कळतं, की हा ऑप्शन इक्विटीमध्ये थोडासा वेळ लागेल, की ऑप्शनमध्ये पैसा पटकन बनतो. त्यामुळे ते डायरेक्ट ऑप्शन खेळायला जातात आणि ते ऑप्शन जेव्हा खेळायला स्टार्ट करतात, तेव्हा कितपत त्यांचा पैसा बनतो याचं वेगळं उदाहरण द्यायला नको. ते सर्वांना जनरली माहित आहे, सर्वजण त्या फेज मधून गेले असणार आहेत. ओके. म्हणून मार्केट, आता स्टॉक मार्केट म्हणजे काय, की हा एक इन्व्हेस्टमेंटचा जरिया झाला. मग या इन्व्हेस्टमेंटच्या जो वे आहे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असताना आपण कोणत्या दृष्टीनं, कोणत्या एम न येणार आहे हे सगळ्यात अगोदर आपल्याला काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. प्रत्येकाचं फायनान्शियल गोल काय असतं, डिफरंट असतं. त्या फायनान्शियल गोलला एक स्पेसिफिक अमाउंट आणि टाइमलाईन देखील असतो. त्यानुसार त्या स्पेसिफिक टाइम मध्ये ते गोल सुद्धा आपलं अचीव्ह होणं गरजेचं आहे. तेव्हा जी आपली पुढची नीड आहे ती काय होणार आहे, फुलफिल होणार. ओके. हा झाला आपला पहिला पॉइंट. पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय पाहिलं, की स्टॉक मार्केट म्हणजे काय, तर हा एक इन्व्हेस्टमेंटचा जरिया आहे, की त्याच्यातून आपण काय करतो, एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ रिटर्न एक्सेप्ट करतो. राईट. लोक इन्व्हेस्टमेंट का करतात, कारण त्यांना त्याच्यातून काय हवं असतं, रिटर्न हवं असतं. त्यानंतर येऊया दुसऱ्या पॉइंट कडे. दुसरा पॉइंट, आणि तो सगळ्यांना जनरली माहिती आहे आणि सगळे लोक त्याच्यावरती चर्चा पण देखील करतात. पहा, आपण सर्व मराठी लोक आहे आणि मराठी लोकांमध्ये जेव्हा कधीही स्टॉक मार्केट बद्दल चर्चा होते, तेव्हा सगळ्यात अगोदर कोणता प्रश्न येतो किंवा कोणतं वाक्य येतं लोकांच्या तोंडातून, की स्टॉक मार्केट खूप रिस्क आहे, की त्याच्यामध्ये पैसे पूर्णपणे बुडतात. ओके. हे सगळ्यात पहिलं वाक्य असतं. राईट. इव्हन आपण आपल्या घरच्यांसोबत जरी बोलायला गेलो, हं, आपली आई असेल, आपले वडील असतील किंवा जे कोणी आपले रिलेटिव्ह असतील, की ज्यांना ह्याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये, त्यांच्याशी जर आपण बोलायला गेलो, तर ते डेफिनेटली काय म्हणतात, "कशाला हा सट्टा खेळायला आलायस, दुसरं काहीतरी चांगलं कर." ओके. मग हे हे का म्हणतात ते? कारण त्यांच्या डोक्यात हाच विचार आहे, की स्टॉक मार्केट काय आहे? रिस्क आहे, की त्याच्यामध्ये लावलेले पैसे काय होतात? बुडतात. जर पाहायला गेलं आणि हा प्रश्न जरी आपण आपल्या स्वतःला विचारला, तर त्याचं उत्तर काय येतं? एक ऑब्व्हियस उत्तर घ्यायचं आहे, की जे आपल्या मनातून येतं ते. स्टॉक मार्केट रिस्की आहे का? येस. स्टॉक मार्केट रिस्की आहे. पण कुठपर्यंत? पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला त्याचं प्रॉपर नॉलेज नाही, तोपर्यंत स्टॉक मार्केट डेफिनेटली रिस्क. पहा, स्वतःला प्रश्न विचारा किंवा थोडंसं आपण आपल्या लाईफशी रिलेट करूया. कोणतीही एक्झाम असेल, लक्षात घ्या, तुम्ही 10वीच्या एक्झामचा विचार करूया. आता त्या एक्झाममध्ये आपण जेव्हा अपिअर करतो, तेव्हा त्या एक्झामचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे.
त्या एक्झामचा जेव्हा अभ्यास करतो, त्याचा स्टडी आपण प्रॉपर करतो, तेव्हाच आपण पेपरमध्ये काही ना काहीतरी लिहू शकणार आहे. आणि पेपरमध्ये काही ना काहीतरी लिहिल्यानंतरच आपण काय होणार आहे? पास होणार आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय भेटणार आहे? आपलं जे एम होतं, ते आपलं एम अचीव्ह होणार आहे. आपण जे केलेलं काम आहे, त्याचा काही ना काहीतरी मोबदला आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. तो म्हणजे आपला पासिंग सर्टिफिकेट. राइट? मग हे मार्केटबद्दल पण थोडंसं असंच आहे. जर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसेल, आपण त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन घेतली नसेल आणि कोणीही काहीही सांगते. कोणी एखादी टिप दिली, की एखाद्या मित्राने सांगितले, की हा स्टॉक बाय कर, हा पेनी स्टॉक आहे, हा ₹4 चा स्टॉक आहे, हा येणाऱ्या काही दिवसामध्ये 20, 30, 40, 50, ₹200 जाईल. अशा गोष्टीनं जर आपण इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली, तर डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. मग थोडंसं आपण काय करूया, की याला आणखी थोडंसं काय करूया, इलिस्ट्रेट करूया, की आपल्याला जर आपले जे आता मार्केट आहे, निफ्टी बँक आहे, सेन्सेक्स आहे, ह्या काय आहेत? इंडेक्स आहेत. मग याच्याकडे थोडंसं पाहू, की हा आपल्याला काय सांगतो, की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्की आहे? का हे आपल्याला एक चांगला आणि बेटर रिटर्न मिळवून देणार आहे? आता लक्षात घ्या एक पॉइंट, की आपण स्टॉक मार्केटमध्ये का आलो? जो आपण पहिला पॉइंट डिस्कस केला, का आलो? कारण आपण ते इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं त्याच्याकडं आणि इन्व्हेस्टमेंट आपण का केली, की कारण आपल्याला त्याच्यातून काय हवाय? रिटर्न हवाय. मग जेव्हा आता या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला काय भेटते हो? रिस्क भेटते. आता ही रिस्क का असते? कारण पहा, जेव्हा आपण एक हायर रिटर्न एक्सेप्ट करतो, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी रिस्क पण घ्यावी लागणार आहे. आता हा हायर रिटर्न एक्सपेक्ट करणं का गरजेचं आहे पहा. जर आपण विदाऊट रिस्क जर रिटर्न एक्सपेक्ट केला, तर आपण कशासाठी जातो? फिक्स डिपॉझिटसाठी जातो, की ज्याच्यामध्ये आपण बँकेकडे अप्रोच करतो. मग त्या ठिकाणी काय असेल, एफ-डी वगैरे असेल ते आपण करतो. जनरली जर आपण एफ-डीचा इयरलीचा रिटर्न काढला, तर आपल्याला काय दिसतो? तो 5.5% ते 6% या दरम्यान दिसतो. ओके. त्या ठिकाणी कोणतीही रिस्क नाहीये. 5.5% ते 6% रिटर्न आपल्याला काय भेटतं? वर्षाला भेटतं. मग आता ह्याच्याकडे थोडंसं आपण बारकाईनं पाहूया. आता आपण जे स्टॉक मार्केटमध्ये आलो, स्टॉक मार्केटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली ती का केली? कारण आपण ह्या 5.5% ते 6% या रिटर्न पेक्षा जास्त रिटर्न काय करतोय? एक्सपेक्ट करतोय, की ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला मार्केटमधून भेटावा यासाठी आपण काय करतोय? स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. आता हे का करतोय पहा. जर आपण इंडियामध्ये असलेला इन्फ्लेशन रेट पाहिला, तर तो 7% वर जातो. की 7% जास्त काय होतंय, वर्षानुवर्ष जी महागाई आहे, ती वाढत जाते. काय करतो? महागाई काय जाते वाढत जाते. मग आपण हे इन्व्हेस्टमेंट का केली हो? फिक्स्ड डिपॉझिट आपण का केलं? कारण आपण आपली फ्युचर मधली पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी आपण हे इन्व्हेस्टमेंट केली फिक्स्ड डिपॉझिट बँकेमध्ये. फ्युचर मधली पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी. मग जर आपण ह्या एक्झाम्पलकडे पाहिलं, थोडंसं बारकाईने लक्ष दिलं, तर पहा, जर आपण समजा ₹10,000 आता इन्व्हेस्टमेंट केली. त्या 10,000 वरती आपल्याला समजा काय झालं, 6% रिटर्न भेटला किंवा ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट केली आणि वर्षांनी आपल्याला त्याच्यामध्ये 6% रिटर्न भेटला, तर आपण मानतोय की ₹6,000 आपल्याला त्याच्यावरती रिटर्न भेटला. आज आपण एखादी वस्तू ₹1,00,000 ला खरेदी करू शकतोय. त्या वस्तूची पुढच्या वर्षीची किंमत किती होणार आहे? आपण एक जनरल 7% इन्फ्लेशन रेट धरून चालू. तर तीच वस्तू पुढच्या वर्षी आपल्याला ₹1,60,000 ला भेटणार आहे. म्हणजे आपण पहा, आपण जर हे लक्षात घेतलं, की आजची जी पर्चेसिंग पॉवर आहे, ती पुढच्या वर्षी नाहीये आणि आपण आपली पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी काय केलंय? इन्व्हेस्टमेंट केली, की फ्युचर मधली पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी. पण जर या एक्झाम्पल पाहिलं, तर आपली ती फ्युचरची मधली पर्चेसिंग पॉवर वाढते का हो? नाही वाढत. बँकच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या रेटनुसार. राइट?
म्हणून आपण काय करतो, आता हे जर झालं तर हे आपल्याला काय झालं, याचा ड्रॉबॅक झाला, की आपल्याला याच्यामध्ये काही फायदा झाला नाही. मग आपण याला अल्टरनेटिव्ह, की इन्फ्लेशन पेक्षा तरी आपल्याला मिनिमम काय भेटावं, जास्त रिटर्न वर्षाला भेटावं. या दृष्टीने आपण काय करतो, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, की ज्याच्यामधून आपण हायर पर्सेंटेज ऑफ रिटर्न काय करतो, एक्सपेक्ट करतो. मग जेव्हा आपण हायर पर्सेंटेज ऑफ रिटर्न एक्सपेक्ट करतो, तेव्हा डेफिनेटली त्या ठिकाणी आपल्याला थोडीफार रिस्क घ्यावी लागणार आहे. राइट? मग तीच रिस्क आपल्याला काय करावं लागते, या स्टॉक मार्केटमध्ये घ्यावी लागते. राइट? मग आता ही जी रिस्क आहे ती आपण प्रॉपर कॅल्क्युलेट करून, प्रॉपर मॅनेज करून एक चांगल्या पद्धतीचा रिटर्न आपण काय करू शकतो, मार्केटमधून डेफिनेटली काढू शकतो. आता थोडंसं आपण निफ्टीच्या चार्ट वरती लक्ष देऊया. थोडंसं या चार्ट कडे पाहूया, की तो कशा पद्धतीने आणि काय आपल्याला इंडिकेट करतोय. ओके. तुम्ही पहा, हा जो चार्ट दिसतोय हा मंथलीचा, निफ्टीचा मंथलीचा चार्ट दिसतो. अगदी पाठीमागून थोडीशी आपण याची हिस्ट्री पाहूया, की कशा पद्धतीने निफ्टी आणि त्या जेव्हापासून ती स्टार्ट झाली ट्रेडिंग करायला तिथून ते आतापर्यंत ती कुठेपर्यंत पोहोचली. जनरल आहे, साधा आहे, तुम्हाला चार्ट वरती प्रॉपर दिसेल. ओके. जर पाहिलं तर पहा, 31 जानेवारी 2000 या साली निफ्टीची जर आपण व्हॅल्यू पाहिली तर किती होती हो? 1546 रुपये. किती होती? 1546 रुपये. आणि तीच जर व्हॅल्यू आज पाहिली, ही 2020 पर्यंत पाहू आपण, किंवा या ठिकाणी आज ज्या ठिकाणी निफ्टी क्लोज झाल्या ती व्हॅल्यू जर पाहिली तर पहा, 15,832 रुपये. 1546 वरून निफ्टी या 20 वर्षामध्ये 15,000 पर्यंत गेल्या, 15,000 प्लस गेले. 20 वर्षामध्ये हे टोटल लॉंग टर्मचा आपण व्ह्यू पाहतोय. पहा, आता या लॉंग टर्मच्या व्ह्यू कडे पाहत असताना बाकीचं काहीही लक्षात घ्यायचं नाही, की त्याच्यामध्ये कोणतं फंडामेंटल अनालिसिस लक्षात घ्यायला नको, कोणतं टेक्निकल अनालिसिस लक्षात घ्यायला नको. फक्त चार्ट कडे जर पाहिलं तर काय दिसतंय आपल्याला, की लॉंग टर्म मध्ये आपल्याला मार्केटमधून एक चांगला आणि खूप मस्त असा रिटर्न काय भेटू शकतोय, मिळू शकतोय. बाकीचं कोणतंही पॉइंट किंवा कोणत्याही अनालिसिस आपण लक्षात घेतलेलं नाही, फक्त चार्ट कडे पाहिलं. चार्ट दिसतोय सर्वांना? ओके. आता पहा, या चार्ट कडे जर पाहिलं, आता दिसत असेल. ओके, ठीक आहे. सो पहा, की निफ्टीमध्ये आपण पाहिलं, की ज्या पद्धतीनं 1546 रुपयाला जी निफ्टी होती ती आता 15,832 या पॉइंटला त्या ट्रेड करते. कोणतंही अनालिसिस लक्षात घ्यायचं नाही, फक्त चार्ट कडे पाहायचं. चार्ट मध्ये आपल्याला काय दिसते, की लॉंग टर्मच्या दृष्टीनं मार्केट आपल्याला एक चांगलं रिटर्न काय करू शकतं, देऊ शकतं, हे आपण पाहू शकतो. आता यामध्ये पहा, यामध्ये असं आहे का, की तू एकसारखाच वरती गेलेस, मार्केट जे आहे ते एकसारखंच वरती गेले असं काय आहे का? नाही. त्याच्यामध्ये भरपूर इव्हेंट झाले, भरपूर ठिकाणी ते अप गेलं, ऑल टाइम हायला पोहोचलं, तिथून त्यानं लो मारला. परत त्याच्यामध्ये रिकव्हरी आली, परत एक ड्रॉप आला, परत रिकव्हरी आली, परत ड्रॉप आला. राइट? या गोष्टी या मार्केटमध्ये काय होत राहिल्यात? होत राहिल्यात. प्राइस वरती जाता, डाऊन चालली आहेत त्या. प्राइस मध्ये एक रॅली येत्या, परत ड्रॉप येते. या गोष्टी काय होतात? होत राहतात. थोडंसं जर आपण इव्हेंट जर ह्याच्यामध्ये पाहिलं, पाहूया. आता आपण 2020 पासून पुढचं पाहू.
की पहा या ठिकाणी काय झालेलो जानेवारी 2020 पासून जर पाहिलं तर पहा की टोटल मार्च पर्यंत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च यामध्ये आपल्याला एक निफ्टीमध्ये चांगला ड्रॉप आलेला दिसतोय की जी निफ्टी 11,962 ला ट्रेड करत होती. त्यानं मार्च मध्ये जवळपास 7,511चा काय मारला लो मारला. की यामध्ये जो कोरोनाचा पेंडेमिक आलेला कोविड-19 झालेला त्याच्यामध्ये आपल्याला हा काय दिसतोय मार्केटमध्ये फॉल आलेला दिसतोय. आणि याच फॉलमध्ये आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना मार्केट बद्दल काय झालं हो, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोहोचली आणि जास्तीत जास्त लोक मार्केटमध्ये काय झाली एंटर झाली. आता इव्हन जर पाठीमागच्या फक्त 1 इयरचा जर आपण काय केलं, पाहिला रेकॉर्ड पाहिला, तर पहा जवळपास जी 8,000 पॉइंटला जी निफ्टी होती, ती जवळपास 18,000 पर्यंत काय झालेली आहे, गेलेली आहे. म्हणजे पाठीमागच्या एका वर्षामध्ये निफ्टीनं आपल्याला काय केलंय, डबल रिटर्न मिळवून दिलेलं हे फक्त निफ्टीचं इंडेक्स मधलं झालं आणि त्या निफ्टीमध्ये असलेले जर इतर स्टॉक पाहिले तर त्यांनी जवळपास आपल्याला 2x 3x च्या वरती पण रिटर्न आपल्याला काही काही स्टॉकनं दिले. फक्त आपण चार्ट बघून हे चार्टकडे पाहून हे इझिली काय करू शकतो आयडेंटिफाय करू शकतो की प्राइस एक पाठीमागच्या एका वर्षामध्ये काय झाला ऑलमोस्ट डबल पेक्षा जास्त झाला. फक्त इंडेक्समध्ये आणि इव्हन त्याच्या स्टॉकमध्ये आपल्याला याच्यापेक्षा पण जास्त रिटर्न काही काही स्टॉकमध्ये पाहायला भेटते. ओके. मग आता हे थोडंसं लाँग टर्मचं झालं. काय झालं? हे लाँग टर्मचं झालं, की एका वर्षामध्ये इतका रिटर्न झाला, की एका वर्षामध्ये आपला स्टॉक काय झाला हो, डबल झाला, की आपल्याला त्यानं डबल रिटर्न दिला. मग जर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मिड टर्मला किंवा शॉर्ट टर्मला जर ट्रेडिंग करायचं म्हटलं किंवा शॉर्ट टर्मच्या एमनं जर आपण याच्यामध्ये एखादी इन्व्हेस्टमेंट करायची म्हटली, तर ती देखील कशी करता येईल? डेफिनेटली करता येतं. आता हे थोडंसं आपण मंथली वरती आलो. थोडंसं आपण वीकली वरती येऊ. वीकली वरती आल्यानंतर तुम्हाला पहा, की जर आपण समजा एखाद्या शॉर्ट टर्मच्या किंवा मिड टर्मच्या दृष्टीने जर इन्व्हेस्टमेंट केली, तर पहा, की एक 3 ते 4 वीक किंवा एका मंथच्या ड्युरेशनसाठी आपण काय केली, एका शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली. तर ती देखील करू शकतो का? करू शकतोय, की इथं पाहू शकतो, की आपण या ठिकाणी आता विकलीचा चार्ट आहे. ही जी एक कॅन्डल आहे, ती विकलीची कॅन्डल आहे. आता या कॅन्डलकडे जर पाहिलं तर पहा या कॅन्डलचा सगळ्यात लो पॉइंट कुठे आहे? तर ही जी वीक आहे ती सगळ्यात लो पॉइंट इंडिकेट करते. जर आपण हा पॉइंट पाहिला तर लो आपल्याला दिसतोय जवळपास 15,671 ला. कुठे दिसतोय? 15,671 ला. ही एका वीकची कॅन्डल आहे. मग येणारे 3 ते 4 वीक मध्ये निफ्टीनं जर आपण समजा या ठिकाणी बाय करू शकलो या पॉइंटला इथं, तर आपल्याला येणाऱ्या 3 ते 4 वीक म्हणजे एका मंथच्या ड्युरेशनमध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला निफ्टी जवळपास परत 14,114 18,114 पर्यंत गेलेली पाहायला भेटते. म्हणजे जी निफ्टी 15,700 ला होती ती 18,100 ला गेली. 15,700 ची निफ्टी 18,100 ला गेली. म्हणजे जर आपण थोडंसं कॅल्क्युलेट केलं तर जवळपास 2,400 पॉइंटचा काय झाला याच्यामध्ये आपल्याला एक अपमूव्ह पाहायला भेटेल. राइट? मग यावरून या राइट आता या ठिकाणी 2,400 पॉइंटचा अपमूव्ह आलाय. मग डेफिनेटली त्या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेशन केलं मोर दॅन 10% पेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणी रिटर्न भेटले. ऑलमोस्ट 15% रिटर्न आपल्याला या ठिकाणी भेटले असं आपल्याला पाहायला भेटतं. विदिन अ मंथ. राइट? मग हे जर रिटर्न आपण थोडंसं इन्फ्लेशन बद्दल कॅल्क्युलेट करत असाल त्याच्यापेक्षा डेफिनेटली जास्त आहे. मग आपलं जे एम आहे ते या ठिकाणी अचीव्ह होतंय का? तर आपलं जे एम आहे ते या ठिकाणी डेफिनेटली अचीव्ह होतंय. लाँग टर्मचं थोडंसं पाहिलं
शॉर्ट टर्मचं थोडंसं पाहिलं, राईट. आता हे थोडंसं अपमूव साठी झालं, की जेव्हा आपण बायर बनतो, की आपण मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते, त्या रॅलीमध्ये एक बुल रॅली येते, त्या बुल रॅलीमध्ये आपण काय होतो, पार्टिसिपेट करतो. त्याच पद्धतीने आपण बियर रॅलीमध्ये पण पार्टिसिपेट करू शकतोय. पण त्यासाठी आपल्याला थोडंसं ऑप्शन बद्दल माहिती आणि शॉर्ट सेलिंग बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये पण आपण पैसे कमवू शकतो का? तर डेफिनेटली कमवू शकतो. आता हाच जो मूव्ह आहे, तिथून इथपर्यंत जो मूव्ह आला, हा मूव्ह थोडासा आपण उलटा करून पाहू, की ज्या ठिकाणी प्राइस ही 18,100 ला होती, ती प्राइस परत जवळपास 15,180 पर्यंत आला. 15,180 पर्यंत परत ती डाऊन साईडला. मग हा जो इथून इथपर्यंत एक डाउन मूव्ह आलाय, या डाउन मूव्ह मध्ये पण आपण पैशावरनं करू शकतो का? तर करू शकतो. पण त्याला आपल्याकडे एक प्रॉपर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. राइट? मग या ठिकाणी इथं जसं आपल्याला नॉलेज हवंय, तसं या ठिकाणी इथं पण आपल्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे, की हा मूव्ह इथून इथपर्यंत का आला? किंवा आपण याच पॉइंटला कशा पद्धतीनं बाईंग करू शकतोय, की निफ्टी बाबा या ठिकाणी आल्यानंतरच प्राइस मध्ये एक मूव्ह येईल, हे आपल्याला ऑलरेडी माहिती थोडंसं असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण एखादा आपल्या भाषेमध्ये झालं, की सपोर्ट रेजिस्टन्स किंवा एखादा डिमांड किंवा एखादा डिमांड सप्लाय या कन्सेप्ट थोड्याशा माहिती असल्या, तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, तो एक स्पेसिफिक पॉइंट त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून आपली जी काही पोझिशन आहे, एखाद्या स्टॉकमध्ये असेल किंवा इंडेक्समध्ये असेल, ते बिल्ड करून आपण एक स्पेसिफिक टार्गेट, एक चांगलं रिटर्न आपण आपल्या स्टॉक मार्केटमधून काय करू शकतो, अर्न करू शकतो. हे झालं महिन्याच्या ड्युरेशनला. मग असं आपण डेली इन्कम पण आपण या ठिकाणी काय करू शकतो, जनरेट करू शकतो. मग त्या ठिकाणी थोडंसं आणखी डीप आणि एका एक्स्ट्रीम किंवा एका प्रो लेव्हलचं नॉलेज मात्र त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. राइट? मग जेव्हा आपल्याला ह्या पहिल्या गोष्टी आता जसं आपण या मंथलीवरती पाहिलं, की लॉंग टर्म मध्ये निफ्टी आपल्याला पॉझिटिव्ह दिसते. लॉंग टर्म मध्ये आपल्याला एक चांगलं रिटर्न निफ्टीने काय केलेलं आहे, जनरेट करून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मग या ठिकाणी इथं जे नॉलेज लावलं, त्याच पद्धतीचं आपल्याला थोडंसं आणखी त्याच्यामध्ये शार्पनिंग किंवा आणखी एका प्रो लेव्हलचं नॉलेज आपल्याला या ठिकाणी लावावं लागणार आहे. की त्या ठिकाणी एक स्पेसिफिक जी लेवल आहे, ती लेवल आपल्याला फाइंड करावी लागणार आहे. त्या ठिकाणी एखादा डिमांड असेल, त्या डिमांडमध्ये स्मॉलर टाइम फ्रेम वरती एखादं चांगलं एक्झिक्युशन असेल, या गोष्टी थोड्याशा त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. आणि त्यानंतरच आपण काय करू शकतो, आपला ट्रेड त्या ठिकाणी काय करू शकतो, इनिशिएट करू शकतो. ओके. मग आपला जो पॉइंट होता, आता ह्या चार्टकडे जर पाहता, आपण या पॉइंट वरून काय लक्षात येतो, की लॉंग टर्मच्या पर्स्पेक्टिव्हनं त्याचबरोबर शॉर्ट टर्मच्या पर्स्पेक्टिव्हनं जे स्टॉक मार्केट आहे, ते इतकं रिस्की आहे का? तर रिस्की आहे. पण आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडं एक प्रॉपर नॉलेज, एक प्रॉपर ट्रेडिंग सेटअप असेल, तेव्हा डेफिनेटली आपण काय करू शकतो, त्याच्यातून जे आपलं एम आहे, जे आपलं रिटर्न आहे, ते डेफिनेटली त्याच्यातून काय करू शकतो, मिळवू शकतो. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये एंटर करत असताना त्याचं प्रॉपर नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर नॉलेज घेतल्यानंतरच आपण स्टॉक मार्केटमध्ये काय करायचं, ट्रेडिंग करायला किंवा इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करणं आपल्यासाठी काय ठरेल, खूप फायद्याचं ठरेल. हा झाला आपला दुसरा पॉइंट. आता तिसऱ्या पॉइंटकडे जर आलं तर पहा, हा एक थोडासा खूप महत्वाचा पॉइंट आहे, की काय आता पहा, इथपर्यंत तर आपल्याला पॉइंट्स काय झाले, क्लिअर झाले, की पहिल्या पॉइंट मध्ये आपण पाहिलं, की आपण मार्केटमध्ये काय येतो, कारण आपल्याला त्याच्यामधून एक काय पाहिजे, स्पेसिफिक रिटर्न हवेत आपल्याला. त्या रिटर्न साठी काय करतो आपण, मार्केटमध्ये एंटर करतो. आता जे रिटर्न्स आपल्याला हवे आहेत, एक हायर रिटर्न्स हवे आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी रिस्क पण काय करावी लागेल, घ्यावी लागेल. मग ही रिस्क आपण काय करू शकतो, मॅनेज करू शकतो, रिस्क कॅल्क्युलेट करू शकतो, की जेणेकरून आपल्याला आपल्या बाकीची जी आपली लाईफ आहे, त्याच्यामध्ये त्याला जास्त काही त्याचा हार्म होणार नाही. हे पॉइंट लक्षात ठेवून आपण काय करू शकतो, आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. मग आता यानंतर जो पुढचा महत्वाचा पॉइंट येतो,
तो म्हणजे की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना की आपल्याकडं एक स्ट्रॉंग फायनान्शियल नॉलेज असणं गरजेचं आहे. राईट? पहा की जेव्हा आपण एखाद्या नवीन गोष्ट कोणाला विचारतो किंवा एखाद्या नवीन गोष्टीबद्दल आपल्याला माहिती होतं, त्यावेळेस आपण सर्च करतो की ही गोष्ट आपल्याला आता माहिती झाली, या गोष्टीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग आता ही गोष्ट करण्यासाठी स्पेसिफिक जर आपण स्टॉक मार्केट घेतलं, तर स्टॉक मार्केट जर आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आपल्याकडे त्याचं स्ट्रॉंग फायनान्शियल नॉलेज असणं गरजेचंच आहे का? तर नाही. का गरजेचं नाहीये? तर पहा की आपण त्या ठिकाणी 2 पद्धतीचे अनालिसिस असतात. एक फंडामेंटल अनालिसिस असतं आणि एक टेक्निकल अनालिसिस असतं, राइट? स्टॉक मार्केटमध्ये हे 2 अनालिसिस असतात. आता फंडामेंटल अनालिसिसचा जर आपण विचार केला किंवा फंडामेंटल अनालिसिस बद्दल जर आपण बोलायचं झालं, तर त्यामध्ये पहा काय असतं, की आपल्याला त्या ठिकाणी फायनान्शियल नॉलेज लागतं. की फंडामेंटल अनालिसिस जेव्हा आपण करतो, तेव्हा मात्र आपल्याला बाकीचे फायनान्शियल नॉलेज असणं गरजेचं असतं. तेव्हाच आपण ते फंडामेंटल अनालिसिस करू शकतो. पण दुसरा जो पॉइंट आहे टेक्निकल अनालिसिस. ह्या टेक्निकल अनालिसिससाठी आपल्याला फायनान्शियल नॉलेजची काही गरज नाहीये. का गरज नाहीये? कारण हे टेक्निकल अनालिसिस जे आहे, हे आपण आता ज्या पद्धतीने आपल्याला निफ्टीचा चार्ट दिसतोय, असे वेगवेगळ्या स्टॉकचे पण चार्ट असतात. हे चार्ट स्टडी करून, ह्या चार्टचं अनालिसिस करून आपण त्या स्पेसिफिक स्टॉकमध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये काय करू शकतो? ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या इन्व्हेस्टमेंट जर आपण एखाद्या स्टॉकमध्ये करणार असेल, तर त्यासाठीची लेव्हल कोणती चांगली आहे? स्टॉक कोणत्या लेव्हल पर्यंत अजून डाउन साइडला येऊ शकतो? हे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? आयडेंटिफाय करू शकतो. स्टॉकमध्ये कोणत्या पद्धतीचा ट्रेंड चालू आहे? अप ट्रेंड आहे, डाउन ट्रेंड आहे, साइडवेज आहे. हे देखील आपण टेक्निकल वरून काय करू शकतो? आयडेंटिफाय करू शकतो. टेक्निकल अनालिसिसचाच यूज करून आपण आपली रिस्क देखील मॅनेज करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करतो किंवा एखाद्या स्टॉकमध्ये आपण ट्रेडिंग पर्पजसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी आपली इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा त्या ठिकाणी जर आपण ट्रेडिंग पर्पजसाठी केलं, तर ह्या पॉइंटच्या जर खाली आला, तर मला याच्यातून काय करायचं आहे? एक्झिट करायचं आहे. हे आपण कशावरून ठरवू शकतो? हे आपण टेक्निकल अनालिसिस वरून ठरवू शकतो. म्हणजेच काय, की आपण टेक्निकल अनालिसिस वरून आपली एक प्रॉपर एंट्री, आपला प्रॉपर स्टॉप लॉस देखील काय करू शकतो? डिफाईन करू शकतो, की त्याचा फायदा होईल आपल्याला रिस्क मॅनेजमेंटसाठी. आणि एक आपलं प्रॉपर टार्गेट देखील आपण काय करू शकतो त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. मग आता या टेक्निकल अनालिसिसला, राईट, आता आपण फंडामेंटल अनालिसिस बद्दल जास्त बोलणार आहे का? नाही. फंडामेंटल अनालिसिसला आपल्याला काय लागतं? फायनान्शियल नॉलेज लागतं. त्या ठिकाणी ज्या काही त्याच्या टर्म्स असतील त्या जाणून घेणं किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. पण ते आता आपण पाहणार आहे का? नाही. आपला जो टोटल फोकस असणार आहे, तो असणार आहे टेक्निकल अनालिसिस वरती. की त्याच्यामध्ये आपण येणारी जी पुढे सीरीज आहे आपली, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पॉइंट्स कव्हर करणार आहे. की त्याच्यामध्ये काही आता सुरुवात करत असताना आपल्याला तर जे कोण नवीन लोक असतील त्यांच्यासाठी अगदी बेसिक पासून सुरुवात, की आता हा जो आपल्याला चार्ट दिसतोय, हा कसला चार्ट आहे? कॅन्डलस्टिक चार्ट. मग ह्या कॅन्डल्स कशा फॉर्म होतात? ह्या कॅन्डल्सचं बेसिक जे काही पार्ट्स आहेत किंवा बेसिक त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या तुम्हाला सांगितल्या जातील. सपोर्ट, रेजिस्टन्स, त्याच्यावरून आपण कोणती एखादी स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. काही आपल्याकडे ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे. त्या गोष्टी त्या ठिकाणी इथून पुढे होत राहणार आहेत, त्या तुम्हाला त्या वेळी कळत जातील. पण जर थोडंसं आपण या ठिकाणी टेक्निकल अनालिसिस कडे पाहिलं आणि कशा पद्धतीने आपण रिटर्न याच्यातून मिळवू शकतो, हे जर थोडंसं जाणून घ्यायचं म्हटलं, तर पहा, या ठिकाणी जसं पहा, मी या ठिकाणी म्हटले की हा जो शॉर्ट टर्मचा मूव्ह आलाय, की वीकली चार्ट दिसतोय, की त्याच्यामध्ये इथूनच प्राइस काय झाल्या? वरच्या बाजूला मूव्ह झाल्या.
आता प्राइस इथूनच का मूव्ह झाली, त्याच्या पाठीमागे थोडंसं टेक्निकल अनालिसिस त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागणार आहे. त्या टेक्निकल अनालिसिस वरून आपण काय करू शकतो, हे पॉइंट त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. आता आपल्याकडे एक डिमांड आणि सप्लाय ही एक थिअरी आहे. मी थोडंसं त्याच्यावरून इथूनच प्राइस का मूव्ह झाली हे तुम्हाला सांगतो. की आता डिमांड आणि सप्लाय जर पाहिलं तर डिमांड म्हणजे काय असतं, की डिमांड म्हणजे असा एक पॉइंट, अशी एक रेंज की त्याच्यामध्ये त्या रेंजमध्ये बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स असतात, की जेव्हा कधी प्राइस त्या रेंजमध्ये येईल तेव्हा त्या पेंडिंग ऑर्डर्स पिकअप होऊन प्राइस काय करेल, एक ऑपोजिट डायरेक्शनला किंवा ज्या पद्धतीचा जर डिमांड असेल तर अप साइडला आणि जर सप्लाय असेल तर डाऊन साइडला काय करेल, ती मूव्ह करेल. राईट. मग डिमांड मध्ये काय असतं, की डिमांड मध्ये बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स असतात. प्राइस जेव्हा डिमांड मध्ये येते तेव्हा त्या बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स पिकअप होतात आणि प्राइस तिथून वरच्या बाजूला मूव्ह करायला स्टार्ट करते. आणि त्याचबरोबर सप्लाय मध्ये काय असतं, की सप्लाय मध्ये असतं सेलिंगच्या पेंडिंग ऑर्डर्स. मग जेव्हा कधी प्राइस सप्लायला जाईल तेव्हा त्या सेलिंगच्या पेंडिंग ऑर्डर्स पिकअप होऊन प्राइस काय करेल, डाऊन साइडला. ओके. आता जसं की या ठिकाणी आपल्याला हा निफ्टीचा वीकली चार्ट दिसतोय, त्याच्यामध्ये थोडंसं डिमांड आणि सप्लाय मध्ये आपण काय करूया, मी तुम्हाला थोडंसं सांगतो, तुमच्या लक्षात येईल बघा. मी काय करतो, जर या ठिकाणी पाहिलं की आता या वीकली जो डिमांड आणि सप्लाय आहे, तो डिमांड आणि सप्लाय आयडेंटिफाय करण्याचे काय आहेत, काही काही पॅटर्न्स आहेत. डिमांड आणि सप्लायचे पॅटर्न्स असतात, ते आयडेंटिफाय करणं, ते मार्क करणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. पहा, आपण आता पॉइंट काय पाहतो, की टेक्निकल अनालिसिसचा यूज करून कशा पद्धतीनं आपण रिटर्न मार्केटमधून काढू शकतो. आता मी या ठिकाणी पहा, या ठिकाणी मला इथं एक मंथली, आता मी वीकली वरून कुठं आलो, मंथली टाइम फ्रेम वरती आलो. मंथली टाइम फ्रेम वरती मला या ठिकाणी इथं हा एक डिमांड झोन दिसतोय, की ज्याच्यामध्ये आता त्या ठिकाणी लेग आउट, बेस, लेग इन हे सुद्धा पॉइंट्स येतात. ते अगदी डीप मध्ये आपण जायचं नाहीये, फक्त मी तुम्हाला एक पॉइंट या ठिकाणी सांगतोय की टेक्निकल अनालिसिसचा यूज कशा पद्धतीने केला जातो. राईट. मंथली टाइम फ्रेम वरती हा एक इथं डिमांड झोन दिसतोय, की त्याच्यामध्ये थोडंसं आपण काय करूया, आता मंथली वरती एक डिमांड झोन आयडेंटिफाय झाला. आता या डिमांड झोन जो आयडेंटिफाय झालाय याच्यामध्ये काय आहे हो, की बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत, की जेव्हा कधी प्राइस या डिमांड मध्ये येईल तेव्हा इथून इथल्या ज्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्या पिकअप होतील आणि प्राइस काय करेल, अपसाइडला काय करेल, रिॲक्ट करेल. राईट. प्राइस डाऊन साइडला कशामुळे येत होती, की प्राइस मध्ये सेलिंग प्रेशर होतं, त्यामुळे प्राइस डाऊन साइडला येत होती. आता ती प्राइस काय करेल, डिमांड झोनला हिट करेल. डिमांड झोनला हिट केल्यानंतर इथल्या डिमांड झोन मधल्या बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स पिकअप होतील आणि प्राइस काय करेल, अपसाइडला मूव्ह करेल. ओके. मंथली वरती हा डिमांड झोन आपल्याला दिसतोय. मग मी काय करतो, थोडंसं वीकली वरती पण येतो. आता जसं आपण मंथली वरती अनालिसिस केलं, थोडंसं वीकली वरती पण करून पाहू, की वीकली वरती तसं काय स्ट्रक्चर दिसतंय का. तर पहा, आपण काय केलतो, हा मंथलीचा डिमांड झोन काय केलाय, मार्क केलाय. हा मंथलीचा डिमांड झोन या ठिकाणी मार्क केलाय. इथं जर वीकली वरती पण थोडंसं पाहिलं तर पहा, की इथं पण एक वीकली वरती डिमांड झोन स्ट्रक्चर दिसतंय. डिमांड झोन स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिसते पहा, प्राइस आलेली आहे, कन्सॉलिडेट करते आणि परत कन्सॉलिडेशन करून प्राइस मध्ये परत काय झाला, एक बूम आलाय. म्हणजे या ठिकाणी काय झालंय, बायर सेलर्सची फाईट झाली आणि त्या बायर सेलर्सच्या फाईट मध्ये बायर्स काय झाले आहेत, विन विन सिच्युएशन मध्ये आलेले आहेत. मग जसा मंथली वरती डिमांड झोन दिसतोय, की मंथली वरती आपल्याला माहिती आहे की त्या एरियामध्ये बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत, तसं पण थोडंसं वीकली वरती पण तेच स्ट्रक्चर दिसतंय, की डिमांड झोन लाईक स्ट्रक्चर दिसतंय. मग या एरियामध्ये पण काय असणार आहेत, बाईंगच्या पेंडिंग ऑर्डर्स असणार आहेत. मग जेव्हा कधी प्राइस या ठिकाणी इथं मूव्ह करेल, या एरियामध्ये येईल, तेव्हा ती डेफिनेटली वरच्या बाजूला जाण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत. थोडंसं आणखी आपण स्मॉलर टाइम फ्रेम वरती, आता वीकली वरून येऊ डेली वरती. आता जेव्हा आपण डेली वरती येतो तेव्हा पहा, तेव्हा आपण काय करतो, की या मूव्हचा काय करतो, आपण एखादा ओरिजिन किंवा हा मूव्ह कुठून स्टार्ट झाला हे आपण थोडंसं आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो.
ते जेव्हा करतो तेव्हा पहा, आता हा इथं मंथलीचा डिमांड आहे आणि वीकली वरती पण इथंच थोडंसं आपल्याला डिमांड झोन लाईक स्ट्रक्चर दिसतंय. तर डेली वरती आल्यानंतर पहा कुठून कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट कुठून झालाय हो? हे जे कन्सॉलिडेशन आहे, त्या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट कुठून झालाय? तर कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट झालाय या ठिकाणी. पाहू शकतोय आपण की जवळ-जवळ 1 मे पासून राइट? मे, जून, जुलै म्हणजे जवळ-जवळ 2 महिने प्राइस काय करत होती? एकाच रेंज म्हणजे कन्सॉलिडेट करत होती. त्या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी इथं दिसतोय. म्हणजेच काय, की जे बायिंग प्रेशर आलंय, ते बायिंग प्रेशर कुठून स्टार्ट झालंय? इथून स्टार्ट झालंय. बायिंग प्रेशर या पॉइंट पासून स्टार्ट झाले आणि प्राइसला ते जवळपास 15,900 पासून 18,000 पर्यंत घेऊन गेले. म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायिंग प्रेशर आहे. मग जेव्हा कधी प्राइस या एरियामध्ये येईल, तेव्हा या इथं ज्या बायिंग प्रेशरमुळे ज्या काही पेंडिंग ऑर्डर्स राहिले आहेत, त्या पेंडिंग ऑर्डर्स परत काय होतील? पिकअप होतील आणि प्राइस काय करेल? अपसाइडला परत मूव्ह करायला स्टार्ट करेल. राइट? मग हा एरिया तर आपल्याला आयडेंटिफाय झाला, की कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट झालंय आणि इथून इथपर्यंतची ही रेंज आहे. या रेंजमध्ये आपल्याला पेंडिंग ऑर्डर्स मिळतील आणि या रेंजमध्ये जेव्हा कधी प्राइस येईल, तेव्हा प्राइस काय करेल? तिथून मूव्ह करेल. ओके. मग आता आपण काय करूया, थोडीशी ही रेंज देखील मार्क करून घेऊ. इथून इथपर्यंत ही रेंज आहे. ही रेंज आपण काय केली? मार्क केली. आता पाहूया की प्राइस आपल्या झोनमध्ये आल्या का? की आपण एखादा एरिया मार्क केलाय की ज्या ठिकाणी कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट झालंय. कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट होऊन काय झाल्या? प्राइस मूव्ह झाल्या. ओके. पाहूया. राइट? आता पहा. जो आपला एरिया होता, जो आपण एक झोन मार्क केला होता. त्या झोनमध्ये काय झालं हो? प्राइस या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते. आणि त्या झोनमध्येच प्राइस आल्यानंतर काय करायला लागल्या? प्राइस त्या झोनमधून रिएक्ट करायला लागल्या. पहा, की प्राइसमध्ये आपण पाहू शकतो, की हे एक सेलिंग प्रेशर दिसते. टोटल काय दिसते? सेलिंग प्रेशर. सेलिंग प्रेशर म्हणजे काय? की बियर्स लोकं जे आहेत, ते मार्केटमध्ये आता काय आहेत? हावी आहेत. म्हणजे बियर्स लोकं विन-विन सिच्युएशनमध्ये आहेत. ते प्राइसला डाउन साइडला घेऊन येण्यात काय होतायत? यशस्वी होतायत, सक्सेसफुल होतायत. मग आता या बियर्स लोकांना थांबवून बायर्सना काय यायचंय? विन-विन सिच्युएशनमध्ये यावं लागणार आहे. मग त्यासाठी त्यांना असा कोणता तरी एखादा पॉइंट पाहिजे, की त्या ठिकाणी बायिंग प्रेशर ऑलरेडी असेल आणि त्यामध्ये प्राइस आल्यानंतर ते बायिंग प्रेशर काय होईल? त्या प्राइसला भेटेल आणि प्राइस काय करेल? परत अपोझिट डायरेक्शनला किंवा अपसाइड डायरेक्शनला मूव्ह करायला स्टार्ट करेल. मग तसं आपण ऑलरेडी आता पॉइंट आयडेंटिफाय करून ठेवलाय. प्राइस त्या पॉइंटमध्ये येण्यासाठी आपण काय करत होतो? वेट करत होतो. आता प्राइस त्या पॉइंटमध्ये आलेली आहे आणि तिथून ती काय करायला लागल्या? रिएक्ट करायला लागल्या. मग जसं आपण पहा वीकली वरती तो पॉइंट मार्क केला होता. तोच पॉइंट आपण या ठिकाणी डेली वरती पण पाहतोय, की त्या पॉइंट पासूनच प्राइस मध्ये काय झाल्या? 15,800 पासून जवळपास 1,800 पर्यंत इथपर्यंत ही आपल्याला रॅली पाहायला भेटते. इथून इथपर्यंत. आता ही जी रॅली आहे किंवा या रॅलीमध्ये जे आपल्याला मार्केटनं रिटर्न दिलंय, ते आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो? तर ह्या ठिकाणी आपण त्याचं थोडंसं काय पाहिलं? इलिस्ट्रेशन पाहिलं, की जेव्हा आपल्याला टेक्निकल एनालिसिस बद्दल माहिती असणार आहे. टेक्निकल एनालिसिसमध्ये कोणकोणत्या लेव्हल्स वर्क होतात आणि त्या कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायच्या, हे जेव्हा आपल्याला माहिती असणार आहे, तेव्हा हे जे असे मूव्हज येणार आहेत, त्या मूव्हचा आपण काय करू शकतो? पुरेपूर फायदा आपल्या बाजूने उठवून घेऊ शकतो. की त्याच्यामधून मॅक्सिमम रिटर्न आपण काय करू शकतो? मिळवू शकतो. राइट? पहा प्राइस ही आपल्या झोनमध्ये आली आणि इथूनच ती काय झाली हो? रिएक्ट झाली. आता परत प्राइसला डाउन साइडला येण्यासाठी पण काही ना काहीतरी कारण असणार आहे. एखादी ट्रेंड लाईन असणार आहे. एखादा बाबांनो सप्लाय झोन असणार आहे किंवा एखादा रेझिस्टन्स असणार आहे. डेफिनेटली अशा काहीतरी कारणामुळे प्राइस डाउन साइडला येणार आहे. मग जर आपण परत ह्या डेली टाइम फ्रेम वरती पाहिलं, तर पहा या ठिकाणी एक ट्रेंड लाईन दिसते आपल्याला, की जी ट्रेंड लाईन प्रॉपरली निफ्टीमध्ये वर्क होत आल्या आणि त्या ट्रेंड लाईनलाच प्राइसनं टच केलंय आणि त्या ट्रेंड लाईनमुळेच प्राइस काय झाल्या, परत ट्रेंड लाईनला जशा पद्धतीनं जेव्हा एकदम जेव्हा टच केलं,
तेव्हाच प्राइस काय झाली, डाऊन साईडला यायला स्टार्ट झाली. ओके, मग त्या ठिकाणी परत रेजिस्टन्स पण होता. पाहू शकतो आपण प्राइस इथून खाली आला. मग या ठिकाणी एक रेजिस्टन्स असेल किंवा सप्लाय असेल. तिथून प्राइस काय झाली, डाऊन साईडला यायला स्टार्ट झाली. मग म्हणजेच काय, की ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने शिकणार आहे, चांगल्या पद्धतीने त्याचं प्रॅक्टिस करणार आहे, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी फर्स्ट हँडला माहिती होणार आहेत आणि त्याचा आपण काय करू शकतो, आपल्यासाठी, आपल्या ट्रेडिंगसाठी, आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी, आपल्या प्रॉफिट बुकिंगसाठी काय करू शकतो, याचा यूज करू शकतो. राईट. मग आता जर समजा या ठिकाणी आपण एखाद्या स्टॉक मध्ये पोझिशन तयार केली असेल, इथं एखादा स्टॉक बाय केला असेल, तर तो स्टॉक आपल्याला इथे गेल्यानंतर इथं तो सेल करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी एक ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आहे. एक ट्रेंड लाईन निफ्टीमध्ये प्रॉपर वर्क होत्या. त्या ट्रेंड लाईनला प्राइसने टच केले आणि या ट्रेंड लाईनला प्रिव्हियसली जर पाहिलं तर एकदा प्राइस डाऊन टच करून डाऊन साईडला आल्या, मग आता पण चान्सेस आहेत की प्राइस या ट्रेंड लाईनला टच करून काय करेल, डाऊन साईडला येऊ शकते. मग जेव्हा आपण इथे एखादा स्टॉक बाय करतो, तो स्टॉक इथे गेल्यानंतर आपल्याला सेल करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपण आपला जो ट्रेड आहे किंवा आपली जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. हे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, टेक्निकल अनालिसिसचा यूज करून एक चांगल्या पद्धतीचं रिटर्न आपण आपल्या मार्केटमधून काय करू शकतो, कमवू शकतो. ओके. हा सेशन फक्त इंट्रोडक्शन सेशन. तर तुम्हाला बेसिक मी सांगितलं थोडंसं जे मार्केट बद्दल मिथ्स होत्या, की नेमकं मार्केट म्हणजे काय, की मार्केटमध्ये आपण एंटर कशासाठी करतो, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्की आहे का, त्याचबरोबर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला फायनान्शियल नॉलेजची गरज आहे का, ह्या ज्या काही बेसिक गोष्टी होत्या त्या थोड्याशा आपण काय केल्या, कव्हर केल्या. आणि त्याचं थोडंसं टेक्निकल अनालिसिस वरून आपण कशा पद्धतीनं मार्केटमधून पैसे अर्न करू शकतो, हे पण थोडंसं तुम्हाला सांगितलं. राईट. आता हे टेक्निकल अनालिसिस इथंच थांबणार आहे का, नाही. इथून तर खरं टेक्निकल अनालिसिस आपलं स्टार्ट होणार आहे. राईट. उद्यापासून स्टेप बाय स्टेप अगदी बेसिक पासून थोडंसं ऍडव्हान्स पर्यंत आपण काय जाणार आहे, टेक्निकल अनालिसिस मध्ये जाणार आहे. टोटल 10 सेशन्स आपले याच्यामध्ये होतील. त्या 10 सेशन मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस समजून सांगितलं जाईल, की त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंग जर्नीला एक स्टार्ट करू शकता. आणि आणखी एक पॉइंट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, की आज तुम्ही एखादा पॉइंट शिकला किंवा ही सिरीज तुमची कंप्लीट झाली, तर सिरीज कंप्लीट झाल्या तुम्ही रिटर्न कमवू शकाल किंवा सगळे पॉइंट्स जे पाहिले ते एकाच वेळी इम्प्लिमेंट करू शकाल, असं काय आहे का हो? नाही. जर आपला लोगो पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पण तेच इम्प्लिमेंट होते, की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं ही एक जर्नी आहे. राईट. स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सर्व गोष्टी कळत जाणार आहेत. आता जर एखादा व्यक्ती नवीन असेल तर त्याला कॅन्डलस्टिक पण माहिती नसतील, म्हणजे कॅन्डलस्टिक म्हणजे काय पण माहिती नसेल, उद्याच्या सेशनमध्ये त्याला ते समजेल. परत एखाद्याला ट्रेंड लाईन ड्रॉ करणं कसं माहिती नसेल, सपोर्ट रेजिस्टन्स माहिती नसेल, या गोष्टी येणाऱ्या सेशन मध्ये त्याला समजत जातील. जेव्हा या सर्व गोष्टी त्याला समजतील आणि तेव्हा जो या गोष्टी इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करेल, तेव्हा हळूहळू त्याला त्याच्या कार्यामध्ये किंवा त्याच्या कामामध्ये यश मिळत जाईल. सगळं तुम्ही शिकला आणि शिकल्या शिकल्या तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रेड कराल तेव्हा ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल असं काय आहे का? नाही. स्लो अँड स्टडी तुम्हाला तुमच्या या जर्नीमध्ये प्रोग्रेस दिसेल आणि आपल्याला थांबायच नाही. हळूहळू आपली रिस्क मॅनेजमेंट मॅनेज करत आपल्याला याच्यामध्ये पुढे जायचं. जसं तुम्ही याच्यामध्ये अनुभव घेत जाल तशा तशा नवीन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेटतील आणि नवीन गोष्टी जसं तुम्ही अनुभवाल त्याच्यावरून कोणत्या सिच्युएशनला कोणता डिसिजन घ्यायला हवा हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगेन, पण प्रत्येक सिच्युएशन आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू शकणार आहे का? नाही. काही सिच्युएशन अशा देखील असणार आहेत, की त्या प्रत्येक वेळेस आता मार्केटमधला प्रत्येक जो मोमेंट असतो तो युनिक असतो. हं? प्रत्येक मोमेंट आता आपण पाठीमागचा चार्ट अनालिसिस करून फ्युचर प्रिडिक्ट करतो, पण पाठीमागच्या सारखा फ्युचर असेल असं काय आहे का? याची काय गॅरंटी आहे का? नाही. कारण पाठीमागं जे घडले तसंच पुढे घडण्याचा आपण फक्त काय करतो, एक अंदाज लावतोय. पण प्रॉपर ते तसंच घडेल असं काय आहे का? नाही. त्या ठिकाणी पण काय आहे हो, प्रोबॅबिलिटी आहे.
त्या ठिकाणी पण प्रोबॅबिलिटी आहे, घडण्याचे चान्सेस थोडेसे मॅक्झिमम आपल्या बाजूने जास्त आहेत, म्हणून आपण ते काय करतोय, प्रिडिक्ट करतोय. मग काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्यात आम्ही तुमच्यासोबत शेअर करेन. काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये तुमचं तुम्हाला समजत जातील, की कशा पद्धतीने ट्रेडिंग करायला पाहिजे. असा असा सिनारिओ झाला तर आपण कशा पद्धतीने आपली पोझिशन एक्झिट करून नवीन एखादी पोझिशन कशा पद्धतीने ऍड केली पाहिजे, ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला येत जाईल. म्हणून मी काय सांगतोय, ही एक जर्नी आहे. स्टेप बाय स्टेप जायचं, गडबड करायची नाही. अगदी ज्या ज्या गोष्टी नवीन शिकायला भेटतात त्या जाणून घ्यायच्या, त्या हळूहळू इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करायच्या. 2 महिने जातील, 3 महिने जातील. ह्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी हळूहळू समजत जातील. ओके, ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर द सेशन. उद्यापासून आपले जे काही टेक्निकल अनालिसिस असेल ते काय होईल, स्टार्ट होईल. ओके. So that's all for the day. Good night and bye.